आम्ही तुमचे भक्त आहोत, माझा पती तुमच्या बकऱ्यामध्ये अनेक दिवस सेवा करत राहतो, पण मामा तुम्ही आमच्या घरी यावं, तुमचं पाय आमच्या घरी एकदा लागावं मामा, ही इच्छा आहे आमची. ठीक आहे ग लक्ष्मी, एके दिवशी मी येईन म्हणून मामा म्हणाले. आणि एके दिवशी मामांच्या मनात आलं त्या भक्तांच्या घरी जावा आणि उद्धार करावा. आज जसं तुमच्या या सोनन गावामध्ये यावा, उद्धार तुमचा करावा, मामांच्या मनात आल्या आल्याशिवाय ही गोष्ट घडत नाहीये. तसं मामा त्या लक्ष्मीच्या गावी त्या रुकडी गावाला बाळू मामा गेले. मामा आलेले पाहून त्या लक्ष्मीला फार आनंद झाला. ती घरातून त्या ठिकाणी आरतीचं ताट, पाण्याचा गडा मामांच्या पायावरती पाणी घालून त्या ठिकाणी मामांना पंच आरती त्या ठिकाणी ती ओवाळते. त्या ठिकाणी खडीसाखर, गुळ, खडीसाखर त्या ठिकाणी वाटते, अगरबत्ती ओवाळते. आनंद झाला तिला. आणि घोंगड टाकलं, घोंगड्यावरती मामा त्या ठिकाणी बसतात. त्या ठिकाणी पुरणपोळ्याचं जेवण ती त्या ठिकाणी बनवते. संत येती घरात तोची दसरा दीपावलीचा सण त्या ठिकाणी तिनं पुरणपोळीचं त्या ठिकाणी जेवणाचा बेत तिनं केला. आणि गवळ्याला सांगितलं बाबा रे दुधामध्ये काय पाणी वगैरे मिसळू नको, घागरभर दूध आणून दे. मामा आले, मामांच्या सोबत बरीच माणसं आहेत, या ठिकाणी पुरणपोळ्या बरोबर खायला दूध पाहिजे आणि दुधामध्ये पाणी वगैरे मिसळू नको. त्या गवळ्यानं या ठिकाणी मामांची निंदा केली आणि मुद्दाम पाणी मिसळून त्या ठिकाणी दूध त्या ठिकाणी आणून दिलं. मामांना शंका आली, मामा एका पातेल्यामध्ये दूध होता म्हणतात आणि मामा स्वतः वाटेतून भंडारा काढतात. त्या दुधामध्ये टाकल्याबरोबर त्या ठिकाणी पाणी वेगळं झालं आणि दूध त्या ठिकाणी वेगळं झालं. बघताना काय मामांची लिलया, मामांची लिलया पहा. पाणी वेगळं झालं आणि दूध वेगळं झालं. त्या ठिकाणी पाणी वेगळं झालेलं पाहून मामांना संताप आला. मामा शाप देतात त्या गवळ्याला, एका महिन्याच्या आत मरून जाशील म्हणून मामा शाप देतात. एका महिन्याच्या आत तो गवळी त्या ठिकाणी बघताना मरून त्या ठिकाणी गेलेला आहे. म्हणून या ठिकाणी बघताना मामांची संतांची कधी खोड काढायची नाही आहे, संतांची निंदा कधी करायची नाही आहे. त्यांना लीलतेने त्या ठिकाणी आपण ज्या वेळेला आपण शरण जाऊ, लीलतेने शरण गेल्यानंतर आपल्या मानवी जीवांचं उद्धार होणार आहे, मानवी जीवाचं कल्याण होणार आहे, आपल्याला त्यांचा प्रसाद मिळणार आहे. बघताना लक्षात ठेवा. म्हणून आपण त्यांना शरण जाऊन त्यांची ह्या जन्मामध्ये किती सेवा करायला भेटते हे आपण जास्तीत जास्त बघताना बघायचं. लक्षात ठेवा. कारण देवता मानवाला जवळ करते, इतर प्राण्यापेक्षा मानवाला जवळ करते देवता. आणि देवाला सुद्धा मानव जवळ करतो. का करतो? एकदा ब्रह्मदेवाने मानवाची निर्मिती केल्यानंतर ब्रह्मदेवाने एकदा भोजनासाठी मानवाला, देवतांना, दैत्य दानवांना भोजनासाठी बोलवतात. ब्रह्मदेव सारे त्या ठिकाणी भोजनासाठी ब्रह्मदेवाकडे गेलेले आहेत. ब्रह्मदेवाकडे सत्यलोकामध्ये सारे त्या ठिकाणी भोजनासाठी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी सारे त्या ठिकाणी पंक्तीला बसलेले आहेत. आणि ब्रह्मदेव पंक्तीला बसल्यानंतर पत्रडे वाढलेले आहेत, भोजनही त्या ठिकाणी वाढलेले आहेत. आणि ब्रह्मदेवाने काय केलं? मानवाचं, देवाचं, त्या दैत्य दानवांचं सगळ्यांचे हात बांधलेले आहेत त्या ठिकाणी. पण दैत्य दानवांनी काय विचार केला की यानं आपल्याला जेवायला तर बोलवलेलं आहे, भोजनाला तर बोलवलेलं आहे, पण हात बांधतो, हा काय माणुसकीपणा झाला काय? म्हणून ते दैत्य दानव त्या ठिकाणी तसे हात बांधलेल्या अवस्थेमध्ये यांचा योग्य वेळेला यांचा काटा काढू म्हणून त्या ठिकाणी प्रथा आहे. त्या ठिकाणी मानव आणि देव तिथे थांबले. त्यांनी काय केलं? एकेका हाताने देवाला चरतात, देव सुद्धा मानवाला चरतात. असं करून भोजन त्याने आटोपलं. ब्रह्मदेव त्या ठिकाणी येतात. दैत्य दानव निघून गेलेले पाहून त्या ठिकाणी ब्रह्मदेव म्हणतात, या ठिकाणी बघा तुम्ही तेवढे थांबलात, आता लक्षात ठेवा. देवाला ब्रह्मदेव म्हणतात, मानव हे तुमची पूजा करतील. बघा शेवटी तुमचे झाले ना मानव तुमची पूजा करतील आणि तुमची सेवा करतील. त्या पूजेच्या सेवेच्या बदली या मानवांचं तुम्ही कल्याण करायचं म्हणून देवतांना त्या ठिकाणी ब्रह्मदेवानं सांगितलं. मानवांनाही ब्रह्मदेवानं सांगितलं, तुम्ही या ठिकाणी या देवताचं या ठिकाणी या देवतांची पूजा करायची, देवतांची तुम्ही सेवा करायची. दैत्य दानवाची या ठिकाणी दैत्य दानव पळून गेले ना, देवताची तुम्ही सेवा करायची, पूजा करायची म्हणून ब्रह्मदेवाने सांगितलं. म्हणून तेव्हापासून बघतानो मानव हा देवतेची या ठिकाणी सेवा करतो, भक्ती करतो, पूजतो. म्हणून देवता सुद्धा मानवावर प्रसन्न होते. मग ते शिव असेल, कृष्ण असेल, राम असेल, हे सारी देवता, गणेश असेल, या साऱ्या देवतांची सेवा या ठिकाणी मानव करतो. त्या सेवेच्या बदली या ठिकाणी ती देवता मानवावरती या ठिकाणी बघतानो कृपा करतात.
आणि या मानवाचं भक्तांनो कल्याण करतात. भक्तांनो लक्षात ठेवा. म्हणून सेवा या दुर्मिळाच्या कलियुगामध्ये सेवा, भक्ती, नामस्मरण, त्यांचं भजन हेच या ठिकाणी भक्तांना आपल्याला तारून येणार आहे. लक्षात ठेवा. नाहीतर बाकी या ठिकाणी सर्व वाया हे लक्षात ठेवा. जसं पाण्यावरचा बुडबुडा असतो तसं हे सर्व काय आहे. म्हणून आपण या ठिकाणी भक्तीच या ठिकाणी जन्मामध्ये फक्त करायचं आहे. देवाप्रती आपण फक्त विश्वासच या ठिकाणी भक्तांनो ठेवायचा आहे. लक्षात ठेवा. त्यांचं नामस्मरण ठेवायचं आहे. लक्षात ठेवा भक्तांनो. आपल्या आई वडिलांची आपण सेवा करायचं आहे. लक्षात ठेवा. आपल्या आई वडिलांची सेवा, आपल्या आई वडिलांची आपण या ठिकाणी जर सेवा केलो तर त्यांच्याच उदरी आपण या ठिकाणी जन्म घेऊन या ठिकाणी त्यांना लाताडलो तर या ठिकाणी भगवान परमात्मा जवळ करत नाही आहे. लक्षात ठेवा. आई वडिलांची आपण जसं लहानपणी आई वडील आपली फार सेवा करतात. मलमूत्र सार या ठिकाणी सारी सेवा, गर्भामध्ये अनेक यातना सहन करून आपली माता आपल्याला जन्माला घालण्यापासून लहान बालपणाची सर्व सेवा करते, लहानाचं मोठं करते. आणि पुढे भविष्यामध्ये या ठिकाणी विवाह झाल्यानंतर तारुण्याच्या मध्यमस्तीमध्ये त्यांना लाथाडतो. कुणीकडेही त्यांना या ठिकाणी ढकलून देतो, गोट्यामध्ये कुणीकडेही ढकलून देतो. हे आपलं पाप आहे. लक्षात ठेवा. मानवी पाप आहे. हे पाप करू नकोसा. उतार वयामध्ये त्यांची सेवा करा. त्यांची सेवा उतार वयामध्ये तुम्ही केला तर या ठिकाणी तुमच्या घरामध्ये साक्षात सदैव लक्ष्मी नांदते. तुमच्या घरामध्ये परमात्मा वास करतो. आद्यगुरु शंकराचार्य यांची आई एकदा शंकराचार्य यांच्या जवळ आली. आद्यगुरु शंकराचार्यांच्या जवळ त्यांची आई मातोश्री आली आणि शंकराचार्यांना म्हणाले, अरे शंकर, अरे माझा एकुलता एक पोर तू आणि वयाच्या 3 वर्षी तू संन्यास घेतला. उतार वयामध्ये बाबा माझी तू सेवा करशील म्हणून माझी अपेक्षा होती, पण तू सेवाही केला नाही बाबा. पण मी मरताना मरते समय एक माझी इच्छा आहे रे शंकर. तो भगवंताचं नामस्मरण करतो, भगवंताची सेवा करतो, भगवंताची तपश्चर्या करतो. अरे त्या भगवंताला मला पाहायची लई इच्छा झाली रे. त्या कृष्णाला एकदा मला पाहायचं आहे, त्या भगवंताला एकदा पाहायचं आहे मला. भक्तांनो भगवंताची लीला फार अगाध आहे. त्या तो भगवंत असा आहे भक्तांनो, महादेव सुद्धा त्या ठिकाणी त्या भगवंताचं नामस्मरण करतो, नामजप करतो. समुद्र मंथन ज्या वेळेला झालं, समुद्र मंथनातून जे विष बाहेर निघालं, अमृत बाहेर निघाल्याबरोबर देवाने अमृत नेत असताना त्याचे थेंब जिथे जिथे पडले तिथे आज महाकुंभ होतो. आता महाकुंभ आहे बघा. तर भक्तांनो महादेव त्या ठिकाणी ते विष त्या ठिकाणी प्राशन करतात. ते हृदयापर्यंत जायला नको म्हणून देवाने विचारलं, हृदयापर्यंत गळ्यात कंठीच का ते विष ठेवलं. महादेव म्हणतात, हृदयामध्ये माझ्या प्रभूचा वास आहे आणि माझे प्रभू कोमल आहेत. माझ्या प्रभूला ते विष सहन होणार नाही म्हणून मी हृदयापर्यंत जाऊ दिलेलो नाहीये. एवढे महान महादेव असून सुद्धा या ठिकाणी भगवंताची कीव त्यांना येते. विचार करा. आपल्यालाही दर्शन व्हावा म्हणून या ठिकाणी आपल्याला किती तळमळ पाहिजे. तर भक्तांनो त्या ठिकाणी आद्यगुरु शंकराचार्यांची माता म्हणते, अरे मरते समय बाबा मला त्या कृष्णाचं, त्या भगवंताचं मला दर्शन घ्यायचं आहे. तुझं ऐकतो, तो कृष्ण ऐकतो तुझं. त्या कृष्णाला जरा बोलवून घे. मी आता मरणार आहे, माझे दिवस संपलेत. आता मरते समय तरी माझ्या नैनानं मला त्या भगवंताचं एकदा मला दर्शन घडव रे बाबा. मग त्या ठिकाणी आईची दया आली. त्याला शंकराचार्यांना फार दया आली आईची. आपल्या आईला मातोश्रीला भगवंताचं दर्शन घडवावं, श्रीकृष्णाचं दर्शन घडवावं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी कृष्णाचा त्या धावा करतात. त्या ठिकाणी शंकराचार्य श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हरी. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हरी. भक्तांनो चतुर्भुज रूपामध्ये भगवान परमात्मा, भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी शंख चक्र पद्य गदा त्या ठिकाणी धारण करून त्या ठिकाणी पिवळे पितांबर नेसलेले त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी प्रगटतात, अवतरतात. आणि त्या ठिकाणी शंकराचार्यांच्या मातोश्रीला त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी दर्शन देतात. दर्शन देऊन त्या ठिकाणी माझा धाम माते तुला मिळेल म्हणून त्या ठिकाणी वचन देतात. भक्तांनो
म्हणून या ठिकाणी आपणही या ठिकाणी एका आपल्या मातेच्या उदरातून आपण या ठिकाणी जन्माला आलोत, म्हणून या ठिकाणी आपणही या ठिकाणी भगवंताप्रित्यर्थ या ठिकाणी माता पित्यांची या ठिकाणी सेवा करा. माता पित्यांची आपण या ठिकाणी सेवा केलो, भगवंत तुम्हालाही या ठिकाणी दर्शन देईल आणि तुमचंही या ठिकाणी भगवान परमात्मा या ठिकाणी कृतार्थ केल्याशिवाय भक्तांनो राहत नाही. लक्षात ठेवा भक्तांनो. बाळू मामांची ही शिकवण हीच आहे भक्तांनो, लक्षात ठेवा. मामांची शिकवण, मामांची लिलिया हीच आहे भक्तांनो, लक्षात ठेवा. तर भगवंताला आपण या ठिकाणी जाणलं पाहिजे, माता पित्यांना जाणलं पाहिजे, भगवंताला जाणलं पाहिजे, बाळू मामांना भक्तांनो जाणलं पाहिजे. लक्षात ठेवा. ते देव आहेत, देवांना या ठिकाणी जाणलं पाहिजे. या ठिकाणी जे सृष्टी चक्र या ठिकाणी चाललेला आहे, नियम चाललेला आहे, त्या देवाच्या भगवंताच्या अधीन चाललेलं आहे, म्हणून आपण त्यांना जाणलं पाहिजे. मामा बकरी घेऊन कर्नाटकामध्ये असताना मामांच्या तळा शेजारील एका गावाच्या पाटलाच्या उसामध्ये उसाच्या पिकामध्ये मामांची मेंढर पिलं त्या ठिकाणी पडली. मामांची मेंढर पिलं, एका धनगराची मेंढर पिलं पडली, म्हणून या ठिकाणी त्या पाटलानं एका पिलाला मारलं. पिलाला इतक्या जोरात मारलं की ते त्या ठिकाणी ते पिलू मरून त्या ठिकाणी पडलं. मामा जवळ जातात त्या ठिकाणी आणि त्या पाटलाला म्हणतात, तू मागशील तेवढे भरपाई मी द्यायला तयार आहे. त्या पिलाला तर उठव बघू, जिवंत कर बघू. असे पेटे बांधून हिंडणारे आणि अशी भरपाई देणार मी फार धनगर पाहिले, जा म्हणून तो मामाना गर्वानं तो पाटील त्या ठिकाणी बोलू लागला. त्या ठिकाणी असं बोलता क्षणी त्या ठिकाणी मामांचा राग त्या ठिकाणी अनावर झाला. मामांनी वाटव्यातून त्या ठिकाणी भंडारा काढला. त्याच्या वाड्याकडे त्या ठिकाणी भंडारा फुंकल्याबरोबर त्याच्या वाड्याला आग लागली. त्या ठिकाणी बघताना त्याचा वाडा भस्मसात झाला. मामांचे डोळे लालबुंद झाले. मामा म्हणतात, डोळ्याची पापणी उघड झाप करण्याच्या कमी वेळेस सृष्टी जाळून भस्म करीन, नष्ट करीन. पण तुम्ही लोक उगीच जळाल ना, तुम्ही भक्त जळाल, मरशीला, म्हणून मी गप्प आहे. मामा म्हणतात बघताना, एक डोळ्याची पापणी उघड झाप करण्याच्या अगोदर मी सृष्टी जाळीन म्हणतात. तो कोण आहे? तो परब्रह्म आहे. भक्तांना लक्षात ठेवा, तो परब्रह्म, तो शिव आहे, परब्रह्म आहे, तो साक्षात देवादी देव महादेव आहे. म्हणून हा मामांचा अवतार हा साक्षात भक्तांनो महादेवाचा अवतार, शिवाचा अवतार, स्वयंभू हा अवतार असणारा हा देवाचा अवतार आहे भक्तांनो. म्हणून आपण त्यांची भक्तांनो सेवा अतिशय नम्रपणे सेवा भक्तांनो करायची. लक्षात ठेवा, त्यांची नम्रपणे आपण जर सेवा केली तर या ठिकाणी भक्तांनो जगात म्हणजे आता अनेक संकट येत राहणार आहेत. जसा कोरोनाला अनेक संकट येत राहणार आहेत, पण अशा पुढील संकटातून आपल्याला वाचायचं असेल या ठिकाणी आपल्याला त्यांची सेवाच करावी लागेल, त्यांचं नामस्मरणच करावं लागेल, त्यांची भक्तीच या ठिकाणी भक्तांना आपल्याला करावं लागेल भक्तांनो. त्याशिवाय गत्यंतर नाही. लक्षात ठेवा. इथे पंढरपूर जवळ पाटकुल गावाचं गाव आहे. पाटकुल गावामध्ये एक महिला राहते. त्या महिलेला तिचं पूर्ण अंग नासून जायचं. तिचं पूर्ण अंग नाचलेलं, पण तिनं पुणे मुंबई सर्व त्या ठिकाणी हॉस्पिटल दवाखाने सर्व केलं तिनं. तिचे कमीत कमी 15-16 लाख रुपये गेले, पण पैसे जाऊनही तिचं ते अंग नाचायचं थांबलं नाहीये. तिनं बाळूमामांच्या वाऱ्या कराव्यात. सगळीकडे बाळूमामांचं माहोल सुरू आहे म्हणून बाळूमामाच्या आमुषेच्या वाऱ्या सुरू केल्या. वाऱ्या सुरू केल्यानंतर तिनं भंडारा काढणं, भंडारा लावणं हे सुरू केल्याबरोबर ती बाई आज एकदम ठीक आहे. भक्तांनो लक्षात ठेवा, एकदम ठीक आहे. ती माऊली म्हणते, माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी आदमापूरच्या मामांच्या मी वाऱ्या करणार आणि अमावस्येच्या वाऱ्या मी कधीही चुकवणार नाही. भक्तांनो लक्षात ठेवा. अशा दुःखितांचं पुजारी उद घालतायत. वाघरीकडे कोणी थांबू नका आणि आडवं कोणी येऊ नका पुजाऱ्यांच्या. पुजारी उद घालतायत, वाघरीकडे कोणीही आडवं येऊ नका पुजाऱ्यांच्या. तर दुःखितांच्या कल्याणासाठी, दुःख दूर करण्यासाठी हा मामांचा भक्तांनो अवतार आहे. लक्षात ठेवा. आपण भक्ती करत असलो तर ते दर्शनही देतात. आज लक्षात ठेवा, हिमालयामध्ये, गिरिकंदरामध्ये, अनेक क्षेत्रामध्ये, अनेक तीर्थाटनामध्ये अनेक साधू अनेक जटा सोडून बसलेले आहेत, पण त्यांना दर्शन कधी होत आहे नाही. भक्तांनो, आपल्याला साक्षात हा परमात्मा परब्रह्म या ठिकाणी आपली जर भक्ती असेल, आजही मामा या ठिकाणी दृष्टांतात कोणाला दर्शन देतात. भक्तांनो, कोणाला संकल्पना येतो आज मामा या ठिकाणी दर्शन देतात. साध्या भोळ्या निरक्षर अज्ञ माणसांना आजही बाळूमामा पावतात. भक्तांनो लक्षात ठेवा, ते साक्षात आहे बाळूमामा.
कलियुगामध्ये त्यांचा जो अवतार आहे साक्षांत आहे भक्तांनो, लक्षात ठेवा. म्हणून त्याची सेवा करायचं आहे. एस के मान जबलपूर मध्य प्रदेश हायकोर्ट जबलपूरला आहे. त्या जबलपूर हायकोर्टच्या एक महिला न्यायाधीश, महिला जज एस के मान तिच्या स्वप्नामध्ये बाळूमामा जाऊ लागले. बेटा तू माझ्या दर्शनासाठी ये म्हणून स्वप्नामध्येच मामा जाऊ लागले. आणि मामांची समाधी, मामांची मूर्ती तिच्या स्वप्नामध्ये अनेक दिवस जाऊ लागल्याबरोबर तिनं त्या ठिकाणी आपल्या घरच्या मंडळींना घेऊन ती त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येऊ आली. कोणी सांगितलं हे सत्पुरुष महाराष्ट्रामध्ये असावेत. गजानन महाराज, शिर्डी सर्व ठिकाणी गेली, पण स्वप्नात आलेले सत्पुरुष तिला दिसले नाहीये. तिथं मूर्ती दिसली नाही, सत्पुरुष दिसले नाहीये. ती तशीच पुण्यावरून कात्रजच्या घाटामध्ये वरती आली आणि त्या ठिकाणी गाडी थांबली, बंद पडली. एक बाबा त्या ठिकाणी आडवे आले, खांद्यावरती घुंगड होतं, डोक्याला रेशमी पेटा होता आणि ते म्हणतात ज्याच्यासाठी तू जात आहे तू सरळ कोल्हापूरला जा, कोल्हापूर पासून आदमापूरला जा, आदमापूरला तो बाबा भेटेल. म्हणून त्या ठिकाणी मामा त्या ठिकाणी अदृश्य होता. त्या ठिकाणी त्याची गाडी सुरू होते, ते कोल्हापूरला येते. ती महिला जज आदमापूरला येते. आदमापूरला आल्यानंतर त्या ठिकाणी आदमापूरला येऊन त्या ठिकाणी ऑफिस मध्ये जाते, तिथल्या मंडळीची चर्चा करते, तिथं मामांचा फोटो पाहते. इथं मी खरी आली म्हणते. मामांच्या मंदिरात तिला आणल्याबरोबर मामांची मूर्ती, मामांची समाधी बघितल्याबरोबर ती बाई त्या ठिकाणी ओक्सा त्या ठिकाणी रडू लागली. त्या ठिकाणी कारण स्वप्नामध्ये आलेला हाच बाबा आहे, हीच मूर्ती, ही समाधी स्वप्नामध्ये आलेली होती. आणि इथं साक्षांत मला या बाबांनी म्हणजे या मामांनी दर्शनासाठी मला साक्षांत या ठिकाणी इथं बोलावून घेतलेलं आहे. म्हणून ती असणारी एस के मान त्या ठिकाणी रडत होती. आणि त्या ठिकाणी तिनं त्या ठिकाणी अतिशय भावतेने नम्रपणे त्या ठिकाणी मामांचं दर्शन घेऊन मामांचा प्रसाद भोजन करून ती मध्य प्रदेशला पुन्हा गेली. तर महिला ती कमीत कमी 21 वेळा ती कमीत कमी मामांच्या वाऱ्याती भक्तांना केलेले लक्षात ठेवा. म्हणून मामांच्या अमावस्येची वारी करणे, मामांच्या मेंढरामध्ये दर्शनाला जाणे, त्यांची आरती करणे हा एक भक्तांनो तुमची सेवाच आहे. लक्षात ठेवा. ही सेवा, ह्या सेवेचं फळ भक्तांनो तुम्हाला हा मामा भक्तांनो दिल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा. ही मामांची मेंढर म्हणजे साधी सोपी नाही, परमेश्वराची मेंढर आहेत. ही मामांची मेंढर, या मेंढराबद्दल या ठिकाणी सांगावं तर ही मेंढर ज्या वेळेला निर्माण झाली त्यावेळेला भक्तांनो पार्वतीनं या ठिकाणी मेंढर राखली. पार्वतीने ही मेंढर राखली, बिरदेवानं ही मेंढर राखली, मालिंगरायानं ही मेंढर राखली. त्या ठिकाणी बाळू मामा आज कलियुगामध्ये बाळू मामा आज ही मेंढर राखतात. भक्तांनो त्यांची मेंढके घेऊन या ठिकाणी मेंढक्यांच्या स्वरूपामध्ये आज मामा गुप्त रूपामध्ये आज या ठिकाणी मेंढर राखतात. मेंढरा समवेत मामा आज या ठिकाणी येत आहेत. केवळ आपल्या उद्धारासाठी, आपल्या कल्याणासाठी मामा या ठिकाणी भक्तांनो येत आहेत. लक्षात ठेवा. आज मामा साक्षांत आहे. त्याच्या पाठीमागचं तुम्हाला सांगायचं जरा, साक्षांत हा शब्द का वापरतो? आदमापुरामध्ये आज या ठिकाणी समाधी समोर ठेवलेलं पायताना वर्षाला बदलावं लागतं. ते पायताना पूर्ण झिजून जातं. विचार करा, मामा मेंढरा समवेत आहे. मेंढरा समेत मामानी फिरावं, मेंढरा समवेत मामानी फिरावं. रानोमाळ काट्या कुट्यातून डोंगरातून मामा मेंढरा समवेत फिरावं. केवळ आपल्या कल्याणासाठी भक्तांनो लक्षात ठेवा. संतांच्या युगुती जगाच्या कल्याणा देह कष्टविती परोपकार्य भक्तांनो लक्षात ठेवा. संत जगाच्या कल्याणासाठीच अवतरित असतात. बाळू मामा ही या जगाच्या कल्याणासाठी मामांचा भक्तांनो अवतार आहे. भक्तांनो लक्षात ठेवा. म्हणून आपण भाग्यवान आहोत. साक्षात मामा आज या ठिकाणी आदमापुरावरून या ठिकाणी आला. या ठिकाणी आपल्याला सर्वांना मामांचं या ठिकाणी दर्शन भेटणार. सर्वांना या ठिकाणी मामांची आरती या ठिकाणी करायला भेटणार. सर्वांना या ठिकाणी मामांचा प्रसाद या ठिकाणी भोजन या ठिकाणी मिळणार. मामा भोजन, मामा आपल्या प्रसादाची, आपल्या कण्याची किंमत महती सांगतात. अरे माझ्या तळ्यावरील कण्याचा एक कण म्हणजे 1,00,000 रुपये याची किंमत समजा मामा म्हणतात. बघताना विचार करा, एवढा मोलाचा प्रसाद आपल्या तोंडामध्ये आपल्या जावं, आपण ग्रहण करावं. तर तो प्रसाद घेऊन या ठिकाणी आपण मोक्षधामापर्यंत आपल्याला या ठिकाणी मोक्षधामापर्यंत या ठिकाणी नेण्याचाही हाच अनमोल असा भक्तांनो मार्ग आहे. लक्षात ठेवा.
म्हणून आपण मनातील काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, दंभपणा सर्व काही दूर करून एक मानव म्हणून या ठिकाणी आपण आलो. तर मानव म्हणून या ठिकाणी वागा. भगवंताचं, परमेश्वराचं, श्रीहरीचं, विठ्ठलाचं, बाळूमामांचं नामस्मरण अखंड या ठिकाणी करत आपण या ठिकाणी हे संसारूपी भवसागर आपण तरुण आपण या ठिकाणी जावं. हीच या ठिकाणी वाणी, ही हा मामांचा चरित्र महिमा या ठिकाणी आपल्या पुढे सांगण्यासाठी मी आज या ठिकाणी भक्तांनो या ठिकाणी आलेलो आहे. भक्तांनो, तर या ठिकाणी आरतीची वेळ या ठिकाणी झालेली आहे. वेळेनुसार आरती या ठिकाणी झाली पाहिजे. झालेल्या सेवेला या ठिकाणी विराम देतो. आरती करूया. बोला पुंडली गौरदेवरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. श्री बाळूमामा महाराज की जय. श्री गुरु मुळे महाराज की जय. श्री हलसिद्धनाथ महाराज की जय. श्री विठ्ठल गुरुदेव महाराज की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. सीता माता की जय. राधा राणी सरकार की जय. बोला बोला बाळूमामांच्या नावाने. बोला बोला बाळूमामांच्या नावाने. बोला बोला बाळूमामांच्या नावाने. आरती करूया. जय बाळूमामा. ही तुमची भक्तीच आहे, लक्षात ठेवा. त्यांचं नाम जरी तुमच्या कानावरती या ठिकाणी पडलं, थोडं जरी पडलं तर ते पुण्य आहे, लक्षात ठेवा भक्तांनो. तुम्हाला ज्या वेळेला त्यांचा मामांच्या सोबत त्याला त्या ठिकाणी भोजन करण्याची त्या ठिकाणी संधी मिळाली, त्याला परमेश्वराच्या सोबत त्या ठिकाणी प्रसाद घ्यायची संधी मिळाली त्याला. आणि तो धोंडीबा त्या ठिकाणी ज्या वेळेला त्या ठिकाणी घरी जाऊन त्या ठिकाणी पाहतो, तर त्या ठिकाणी त्याची पत्नी त्या ठिकाणी पुरणपोळीचा त्या ठिकाणी असा स्वयंपाक त्या ठिकाणी करून त्याच्यासाठी त्या ठिकाणी ठेवलेली होती. पुरणपोळीचा स्वयंपाक या ठिकाणी तू कुठून आणलंस, कसं केलंस विचारणा केल्याबरोबर ब्राह्मणाचं वेश धारण करून जो गेला होता त्याचा अनुरूप ज्या वेळेला त्याला कळालं, त्या ठिकाणी त्याच्या डोळ्यातून त्या ठिकाणी पाण्याच्या धारा, अश्रूच्या धारा त्या ठिकाणी वाहू लागल्या. तो त्या ठिकाणी मामांच्याकडे त्या ठिकाणी हात जोडून त्या ठिकाणी आपलं मस्तक मामांच्या दिशेने त्या ठिकाणी करून त्या ठिकाणी मामांना त्या ठिकाणी म्हणू लागतो, हे परमेश्वरा, तू या ठिकाणी मी तुझ्याकडे आलो. मी तुझ्याकडे आल्याबरोबर तू माझ्या घरी येऊन या ठिकाणी बाजार हाट देऊन या ठिकाणी माझं उद्धार या ठिकाणी बघ मामा तू करून गेला. मामा एवढ्यापर्यंत थांबले नाहीये. पुढे त्याला आशीर्वाद मामा करतात. पुढे तो बाळू मामांचा निश्चिम भक्त होतो. तर भक्तानो, असा दरिद्री तो धोंडीबा आज त्याच्या त्या वारणा भागामध्ये तो अतिशय श्रीमंत आज या ठिकाणी झालेला आहे. भक्तानो, लक्षात ठेवा. बाळू मामांचा आशीर्वाद एकदा मिळाला की तो त्या ठिकाणी पिढ्याला या ठिकाणी मामांचा आशीर्वाद मिळतो. भक्तानो, म्हणून आपण या ठिकाणी मामांची या ठिकाणी सेवा करायची. जसं या शेतकऱ्यानं या ठिकाणी हा शेतकरी जसं या ठिकाणी मामांची बकरी बसवलेला आहे या शेतकऱ्याने, तर या शेतकऱ्यानं मामांचं मंदिर या ठिकाणी बांधलं. मामांचं मंदिर नुसतं बांधून नाही आहे, वर्षाला या शेतकऱ्यानं या ठिकाणाहून पालखी या ठिकाणाहून पायी चालत पदयात्रा करत आदमापुरापर्यंत भगवंताच्या दर्शनासाठी पायी चालत हा शेतकरी या ठिकाणी भक्तांना घेऊन आदमापुरापर्यंत या ठिकाणी भक्तांनो जातो. तर अशी भक्ती या ठिकाणी भक्तांनो पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून अशा भक्तीसाठी भक्तीपोटी या ठिकाणी भगवंत स्वतःहून या ठिकाणी येत असतो. म्हणून भगवंत आज मेंढर घेऊन स्वतःसाठी या ठिकाणी त्यांच्या रानामध्ये येऊन तुम्हाला तुमच्या सर्वांचं या ठिकाणी कल्याण व्हावं, उद्धार व्हावं या हेतूने आज भगवान परमात्मा आदमापुरावरून या ठिकाणी भक्तांना आलेला आहे, लक्षात ठेवा. या भगवंताची लिलिया बाळू मामा म्हणतात, माझी मेंढर, माझ्या मेंढराचा, माझ्या भंडाऱ्याचा त्रिभुवनामध्ये जे जे कार होईल म्हणून मामांनी सांगितलेलं. आज बघा, अमोशाला आदमापूरला जाऊन तिथं पाय ठेवायला जागा नसते. लाखो लोक त्या ठिकाणी इकडे तिकडे आरतीला, सगळीकडे लाखो लोकांच्या रांगा त्या आदमापूरला लागलेल्या असतात. बाळू मामांचं जणू आपल्याला दर्शन मिळावं, त्यांचा भंडारा माझ्या कपाळी लागावा, त्यांचा प्रसाद मला मिळावा. संतांचे शब्द या ठिकाणी काय फुकटचे आहेत काय? संतांनी, सिद्ध पुरुषांनी जे सांगितलेलं असतं ते मोडायचं नसतं आपल्या संसारी जीवानं.
आजही बाळूमामा जो मामांचा खरा भक्त आहे, त्याच्या अडचणी संकट त्या ठिकाणी ते जाणीव त्याने या ठिकाणी सांगण्यासाठी आज भक्तांना, खऱ्या भक्तांना स्वप्नामध्ये दृष्टांत त्या ठिकाणी बाळूमामा सांगतात. जो त्यांचं त्या ठिकाणी दृष्टांत या ठिकाणी मानून या ठिकाणी खऱ्यानं पुढे जातो, त्या ठिकाणी तो संकटातून तरतो. जो अडदांडपणा करतो संकटाला सामोरं जातो. बाळूमामा बकरी घेऊन कर्नाटकातून कापशी भागामध्ये आले आणि कापशी गावामध्ये मामांचा तळ आहे म्हणून कोल्हापूरच्या काही पैलवानांना समजलं. काही पैलवान मामांच्या दर्शनासाठी गेले. त्या दर्शनासाठी बाळ पानारी देखील भलादांडगा पैलवान मामांच्या दर्शनासाठी गेला. सारे पैलवान उतरून मामांचं दर्शन घेऊ लागले. बाळ पानारी देखील त्या ठिकाणी मामांचं दर्शन घेऊ लागला आणि मामांना म्हणतो, मामा वारणेला कुस्ती लागलेली आहे, पंजाबी पैलवाना बरोबर माझी कुस्ती आहे, माझी कुस्ती होईल का मामा? मामा म्हणतात, रे बाळ पानारी तुझी कुस्ती होणार नाही आहे. तू माझ्या जवळ माझ्या मेंढरासमोर 2 महिने तू सेवा करण्यासाठी, चाकरी करण्यासाठी राहा. बाळ पानारी बाजूला जातो आणि त्या ठिकाणी मामांची निंदा करतो. माझी कुस्ती व्हावी, पंजाबी पैलवानाबरोबर मी कुस्ती जिंकावी, या उद्देशाने मी बाळू मामांच्याकडे आलो. बाळू मामा तर म्हणतात त्या ठिकाणी कुस्ती होणार नाही आहे, तू माझ्याजवळ थांब. हा मामांचा काय माझ्यावरील काय आशीर्वाद झाला काय? मामांची निंदा करत निघून गेला आणि त्यांना विरोधी पक्षानं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जे लाच दिलेला होता आणि लाच जिथून तो टॉनिक आणलेला होता, तो टॉनिक त्या ठिकाणी प्यायला होता. दुसऱ्या दिवशी कुस्ती होणार होती आणि आदल्या रात्री अंथरुणामध्ये बाळ पानारी हा भलादांडगा पैलवान त्या ठिकाणी मरून पडला. त्या ठिकाणी कुस्ती झालीच नाही आहे. त्या ठिकाणी संतांना पुढील सर्व घटनेची जाणीव असते. बाळू मामांना ही पुढील घटनेची सर्व जाणीव असते. सिद्ध पुरुषांना पुढील घटनेची जाणीव असते. लक्षात ठेवा, ते आपलं हृदय चालतं, ते हृदय चालतं म्हणून आपण चालतो. लक्षात ठेवा, आपलं हृदय चालवणं म्हणजे, यंत्र चालवणं म्हणजे ते भगवंताच्या हातातच सर्व काय आहे. सर्व लिलिया तेच करतात, तेच लिलिया रचतात. म्हणून या ठिकाणी त्यांच्या आज्ञेनुसार, त्यांच्या वाणीनुसार या ठिकाणी आपण चाललो तर हे संसारूपी भवसागर तरुण आपण सुंदरतेने या ठिकाणी आपण पार पडतो. सुंदरतेने आपण या ठिकाणी त्यांच्या धामापर्यंत आपण जाऊ शकतो. लक्षात ठेवा, नाहीतर मीच मोठा, मीच महान, मीच शाणा, काही पण करू, पाप करू, काही पण करू, खाऊ मरू, पण तू मेल्यानंतर बाबा नरकातच जाणार आहेस पुन्हा. 84 लक्ष योनीनंतर या ठिकाणी हा सुंदर असा मनुष्य देह मिळालेला आहे. पण अशा नरकामध्ये या ठिकाणी अनेक योनीमध्ये अनेक यात्रांना भोगण्यापेक्षा भगवंताच्या धामामध्ये जर आपल्याला जायचं असेल, कृष्णाच्या गोलोकामध्ये जायचं असेल, श्रीरामांच्या साकेत धामामध्ये आपल्याला जायचं असेल, या ठिकाणी भगवंताचा वैकुंठ धाम या ठिकाणी आपल्याला प्राप्त पाहिजे असेल तर या ठिकाणी महादेवाचा या ठिकाणी धाम, या ठिकाणी कैलास धाम या ठिकाणी आपल्याला पाहिजे असेल तर या ठिकाणी शाश्वत धाम या ठिकाणी पाहिजे असेल तर या ठिकाणी त्यांची लीनतेने त्यांची भक्ती करणे, त्याचं नामस्मरण करणे आणि संतांच्या वचनानुसार या ठिकाणी चालणे हा सुंदर असा मनोमार्ग, हा मनुष्य जन्माचा सुंदर असा मनोमार्ग आहे. भक्तांनो लक्षात ठेवा, आपली निर्मिती मनूपासूनच झाली, मनु शतरूपा यांच्यापासूनच झाली. म्हणून असा सुंदर असा मनोमार्ग म्हणजे संतांची वचनं, त्यांची वाणी, त्यांचे अभंग, त्यांचं नामस्मरण, श्रीहरी, विठोबा, ज्ञानोबा, तुकाराम ही वाणी या ठिकाणी आपण या ठिकाणी श्रवण करत आपण आपल्या जिभेवरून या ठिकाणी उच्चारण या ठिकाणी केलं तर या ठिकाणी त्यांच्या धामामध्ये या ठिकाणी भगवंताच्या धामामध्ये या ठिकाणी आपण सहज सुलभतेने या ठिकाणी भक्तांनो जातो. लक्षात ठेवा भक्तांनो, कारण भगवान परमात्माची लीला अपार आहे. सुंदर अशा पृथ्वी तलावरती या ठिकाणी भगवंतानीच आपल्याला निर्माण केलं भक्तांनो. तर या पृथ्वी तलावरती नुसता आपल्याला निर्माण करून सोडलेलं नाही आहे. आपल्याला जगण्यासाठी जे साधन पाहिजे, हवा पाहिजे, जे पाहिजे मानवी जीवाला ते सर्व त्यानं या ठिकाणी भक्तांना उत्पन्न करून दिलेलं. लक्षात ठेवा, आपली कळवळा त्या भगवंताला आहे. आपली कळवळा त्या भगवंताला कशी आहे? या ठिकाणी या पृथ्वी तलावरचं कोणी जर या ठिकाणी उपाशी राहिलं तर या ठिकाणी भगवंत या ठिकाणी जीवत नाही आहे. लक्षात ठेवा, एवढी कळवळा त्या भगवंताला, या भगवंताला कळवळा या भक्तांनो. लक्षात ठेवा, वारणेचा धोंडीबा, गरीब धोंडीबा दुसऱ्याच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी कष्ट करत होता, चाकरी करत होता, पण त्याचं त्या ठिकाणी पोट भरत नव्हतं. दरिद्री अवस्था, दुःख त्या ठिकाणी दूर होत नव्हतं.
कोणी सांगितलं बाबा रे बाळू मामा कापशील आलेले आहेत, जा बाळू मामांचं दर्शन एकदा करून ये, तेच तुझ्या या समस्यावरती निराकरण करतील, जा तुझं दुःख दारिद्र्य दूर करतील, जा म्हणून सांगितलं. बांधाच्या शेतकऱ्याकडून 10 रुपये तो घेतो आणि गाडीनं त्या ठिकाणी बाळू मामांच्याकडे घेतो. बाळू मामा बसले होते तंबूमध्ये, क्वाटवरती बाळू मामा बसले होते. मामांचं दर्शन तो करतो. मामांचं दर्शन झालं. मामांचं दर्शन झाल्यानंतर त्या दिवशी एकादशीच होती. आज जशी एकादशीच होती त्या तळावरती. एकादशीचं मामांचं दर्शन मिळालं. मामांच्या तळावरती उपवासाचं जे काही खायला मिळालं, शेंगदाणे गुळ त्या ठिकाणी, फराळ त्या ठिकाणी त्याला खायला मिळालं आणि ते त्या ठिकाणी तो ग्रहण करून त्या ठिकाणी धन्य होतो. पण इकडे बाळू मामा एक ब्राह्मणाचं वेश धारण करून त्या गरीब धोंडीबाच्या घरी त्या ठिकाणी साक्षात बाळू मामा ब्राह्मणाचं वेश धारण करून त्या ठिकाणी डाळ, जे तेल, जे सामग्री, जे बाजार हाट, जे सामग्री आहे ते पोत भरून त्या ठिकाणी त्या धोंडीबाच्या पत्नीला त्या ठिकाणी मामा त्या ठिकाणी देत आहे. मामा त्या ठिकाणी देत आहेत आणि देऊन त्या ठिकाणी मामा अंतर्धान पावत आहेत. सकाळ झाली. गरीब धोंडीबा मामांच्या जवळ आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी मध्यरात्री ते लहानसं मूल त्या ठिकाणी वारलं गेलं. त्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले त्या मुलाचे. लग्न पुन्हा मामांच्याकडे आले. मामा मुलगा दिला कशाला, नेला कशाला मामा? मामा म्हणतात मुलगा देऊ